नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत सराव संच 12.2. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 12.1 शिकलो. तर बघूया सराव संच 12.2. बघा, प्रश्न पहिला काय आहे? आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4/9 होईल तर मुलाचे वय काढा. तर आपल्याला काय काढायचंय? मुलाचे वय काढायचे. तर आपल्याला मुलाचे वय काढायचे म्हणून आपण मुलाचे वय काय करू? अझूम करू. ठीक आहे. तर बघा, मुलाचं वय काय असेल? तर आपल्याला काय काढायचंय? मुलाचे वय. तर मुलाचे वय काढायचे म्हणून आपण मुलाचे वय काय करू? अझूम करू. ठीक आहे. प्रश्न पहिला मधला. तर बघा, समजा मुलाचे आजचे वय. समजा काय? मुलाचे काय? आजचे वय. समजा मुलाचे आजचे वय बरोबर किती पकडू आपण? एक्स घेऊ. बरोबर काय? एक्स वर्ष घेऊ आपण. ठीक आहे. एक्स वर्ष घेऊ. आता कंडिशन काय दिली आपल्याला? याचं बघा, कंडिशन काय आहे? आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. कोणाचे वय? आईचे वय. तर बघा आता, म्हणून काय होईल? आईचे वय जसं जसं दिलाय तसं तसं लिहून घ्यायचं पहिल्यांदा, एक एक स्टेप. म्हणून आईचे काय? आजीचे वय. किती वर्षांनी जास्त आहे? हे बघा, इथं दिलं आहे किती वर्षांनी जास्त आहे? तर 25 वर्षांनी जास्त आहे. हे बघा, इथं 25 वर्षांनी काय आहे? जास्त आहे. म्हणून किती होईल? आईचे आजचे वय बरोबर एक्स अधिक 25 वर्षांनी जास्त आहे ना ते, म्हणून एक्स अधिक काय झाले? 25 वर्ष. तर काय सांगितलंय आपल्याला? आईचं वय मुलापेक्षा 25 वर्षांनी काय आहे? जास्त आहे. मग आता बघा, 8 वर्षानंतर आता काय म्हणते हे? 8 वर्षानंतर, हे बघा इथं, 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर किती होईल? हे 4/3 होईल तर मुलाचे वय काढा. तर आता 8 वर्षानंतर मुलाचे वय, आता आपल्याला गुणोत्तर काढायचे आहे म्हणून त्याच्यासाठी काय? अंश आणि छेद लागेल. तर म्हणून काय? 8 वर्षानंतर 8 वर्षानंतर 8 वर्षानंतर काय? मुलाचे वय किती होईल? आजचे वय किती आहे? हे बघा, आजचे वय आहे एक्स वर्ष. तर 8 वर्षानंतर किती होईल? एक्स अधिक 8. ओके. तर 8 वर्षानंतर आईचे वय किती होईल? 8 वर्षानंतर आईचे वय, आईचे वय किती दिले आहे? एक्स अधिक 25. तर 8 वर्षानंतर किती होईल? हे आईचे वय आहे. तर 8 वर्षानंतर हे एक्स अधिक 25, एक्स अधिक 25 8 वर्षानंतर किती होईल? म्हणजे अधिक 8. हे झाले 8 वर्षानंतरचे आईचे वय बरोबर एक्स अधिक 25 अधिक 8 किती? 33. हे झाले 8 वर्षानंतरचे आईचे वय. आता काय म्हणते? त्यांचं गुणोत्तर किती आहे? 4/9 म्हणजे 4/9. तर दिलेल्या अटीनुसार मुलाचं आणि आईचं काय? गुणोत्तर 4/9 आहे.
तर बघा आता म्हणून म्हणून आता बघा दिलेल्या काय अटीनुसार मुलाचं आणि आईचं गुणोत्तर, मुलाचं आणि काय आईचं गुणोत्तर किती आहे? 4/9. तर बघा आपण आता लिहू त्यांचं गुणोत्तर म्हणजेच काय, हे बघा गुणोत्तर म्हणजे काय, छेद आणि अंश आणि छेद. तर किती आहे मुलाचं, किती आहे हे बघा आता मुलाचं किती झालं, x अधिक 8 हा झाला मुलाचं आणि आईचं विचारलंय म्हणून मुलाचं आपण अंश स्थानी लिहिलं आणि आता आईचं काय आहे x+33 बरोबर किती दिलंय 4/9. आता आपण हे काय समीकरण आपण सोडवूया. एक चल समीकरण आपण आता सोडवूया. तर बघा आता इथं बघा x अधिक काय 8 हे 9 इथं छेदस्थानी आहे, हे भागीला आहे, ते इकडे जाऊन काय होतील, तिकडे जाऊन गुणीला होतील. म्हणून आता हे 9 झाले गुणीला बरोबर हे 4 गुणिले x+33. हे x+33 काय भागीला आहेत, तिकडे जाऊन गुणीला होतील. आता यांचा गुणाकार करूया. आता मी इथं साईडला लिहून घेते. तर बघा आपण हे काय, आपण आता हा कंस सोडवूया. हा जो कंस आहे ना आपण आता हा कंस सोडवूया. तर काय झालं 9x अधिक 9 काय झाले 72 बरोबर. आता हा 4x अधिक 4×3=12, एक 4×3=12 आणि एक 13 म्हणजे 132. तर बघा आता x वाली चले आपण x वाली पदे आपण जवळ आणले. आता 9x आता हा इकडे अधिक आहे तर काय होईल वजा होईल बरोबर 132 वजा 72. तर बघा आता 9x वजा 4x म्हणजे हे किती झाले 5x बरोबर 132 मधून काय 72 गेले, 2 मधून 2 गेले, हे काय झालं हे झाला 0. 13तून काय 6 गेले, हे झाले 6. ठीक आहे, तर म्हणून हे 5x बरोबर काय 60. आपण आता इथं डायरेक्टच करूया. x बरोबर आता हे 5 काय गुणीला आहे तिथं म्हणून इकडे आल्यावर काय होतील हे भागीला होतील. हे याला भाग गेला 12×5=60. तर x बरोबर किती आली 12. x ची व्हॅल्यू किती आली 12. तर x म्हणजे काय आहे हे x म्हणजे मुलाचे आजचे वय. तर आपल्याला काय विचारलं होतं, आपल्याला विचारलं होतं मुलाचे वय काढा म्हणजे मुलाचे आजचे वय, म्हणजे आपला आन्सर आलंय. तर आपलं उत्तर काय आहे 12 वर्षे. तर मुलाचे आजचे वय काय असेल, मुलाचे आजचे वय 12 वर्ष असेल. बघा मुलाचे आजचे वय काय असेल 12 वर्ष असेल. तुम्ही असं लिहून घ्या मुलाचे आजचे वय 12 वर्ष असेल. जर आईचे विचारलं असतं तर आपण त्याच्यामध्ये काय हे अधिक 25 केलं असतं. तर आता प्रश्न दुसरा बघूया. ह्या प्रश्नसंचामध्ये सगळे शाब्दिक उदाहरणे आहेत. त्याचे जे कंडिशन दिली आहे ती पहिल्यांदा कंडिशन प्रॉपर वाचून घ्यायची, त्याच्यावरून समीकरण तयार करायचं आणि मग सॉल्व करायचं. ठीक आहे, आता दुसरं बघूया आपण. दुसरं काय म्हणते, एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12ने मोठा आहे
त्याच्या काय अंशातून 2 वजा करून छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक 1/2शी सममूल्य होतो, तर तो अपूर्णांक कोणता? तर आपल्याला काय अपूर्णांक शोधायचा आहे. तर आपण आता प्रश्न दुसरा बघूया. काय प्रश्न दुसरा काय म्हणते, आपल्याला काय करायचंय? अपूर्णांक शोधायचा आहे. तर अपूर्णांक काय असतो? अंश भागिले छेद असतो. अपूर्णांक म्हणजे काय असते? अपूर्णांक म्हणजे काय? तर अंश भागिले काय? छेद. तर बघा आपल्याला काय काय करायचं आहे दिलेल्या अटीनुसार. अंश आपण काय मानू? अंश काय मानू आपण? अंश मानू x. तर x अंश x होईल, तर छेद काय होईल? छेद 12 ने मोठा आहे. म्हणजेच काय x अधिक 12, 12 ने मोठा आहे म्हणून त्याच्यामध्ये 12 मिळवले. तर म्हणून अपूर्णांक काय होईल आपला? म्हणून काय अपूर्णांक बरोबर अंश भागिले छेद. अंश काय? x भागिले x अधिक 12. हा आपला झाला, हा झाला आपला अपूर्णांक. ठीक आहे. तर आपल्याला आता याच्या आपल्याला व्हॅल्यू काढायचे आहे. तर बघा आपली अट काय दिली आहे? अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक. अंशातून काय 2 वजा केले, तर अंश काय आहे x, म्हणून याच्यातून काय 2 वजा केले आणि काय छेदात 7 मिळवून, तर छेद काय आहे x अधिक 12. हा झाला छेद, त्याच्यात किती मिळवले? 7 मिळवले. तर तयार झालेला अपूर्णांक 1/2शी सममूल्य होतो. तयार झालेला अपूर्णांक काय? 1/2शी सममूल्य होतो, म्हणजे इक्वल असते त्याच्या. ही झाली आपली अट. आता आपण हे सोडवूया आपण. आता इथं बघा, इथं काय होईल? इथं एक तिरकस गुणाकार करू आपण. तर हे काय 2 गुणिला x वजा 2 बरोबर. आता हा एक ने गुणायचं याला. हा इथं 1 आहे ना अंश, 1 ने गुणलं म्हणजेच काय सारखीची सारखीच व्हॅल्यू असेल. x अधिक 12 अधिक 7. ते किती झाले? 2x वजा 2 किती 4 बरोबर x अधिक हे 12 अधिक 7 19. तर बघा आता हे x वाले पदे आपण जवळ आणूया. तर 2x वजा x बरोबर 19. आता हे -4 आहे, तिकडे गेल्यावर काय होतील? प्लस होतील. हे प्लस झाले. आता 2x वजा x म्हणजे x राहिला बरोबर 19. 9 4 किती 13, म्हणजे हे झाले 23. ते x ची व्हॅल्यू किती सापडली आपल्याला? 23. तर x ची व्हॅल्यू 23. x म्हणजे काय आहे? हा अंश आहे. हे बघा x म्हणजे काय? अंश आहे. तर आपल्याला छेद शोधायचे आहे. छेद काय म्हणते? हे बघा हा छेद आहे. तर छेद आपल्याला आता छेद शोधायचा आहे, म्हणून काय होईल? छेद काय होईल? x बरोबर x अधिक काय 12. तर x ची व्हॅल्यू आपल्याला सापडली आहे 23 अधिक काय 12, म्हणजे किती झाले? हे 3 अधिक 2 5 आणि हे 2 अधिक 1 3. तर छेद झाला आपला 35 आणि अंश झाला 23. म्हणून अपूर्णांक काय होईल? म्हणून काय अपूर्णांक आपल्याला अपूर्णांक शोधायचे ना, म्हणून अपूर्णांक बरोबर अंश भागिला काय छेद. अपूर्णांक म्हणजे अंश भागिला छेद, म्हणजे अंश किती सापडला आपला? हा 23 भागिला छेद किती आहे? हा 35. हे झालं याचं उत्तर दुसऱ्याचं. 23 भागिला
35. आता तिसरा उदाहरण बघूया आपण. तिसरा उदाहरण काय आहे तर बघा तिसरा उदाहरण आहे, पित्तळ या काय संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल. आपल्याला काय काढायचंय, जस्त काढायचंय. तर बघा आपण आता सोडवूया. आपल्याला काय काढायचंय, जस्त काढायचंय. त्याचं प्रमाण किती दिलंय आपल्याला, पित्तळ आणि तांबे यांचं काय प्रमाण दिलंय आपल्याला. तांबे व काय जस्त यांचे काय प्रमाण किती आहे, 13:7 आहे. तर तांब्याचे प्रमाण किती होईल, हा बघा हा तांबा म्हणजे हा, म्हणून काय तांब्याचे प्रमाण बरोबर काय 13x आणि जस्ताचे प्रमाण किती होईल 7x. हा बघा हा 7 आणि दुसरा जस्त आहे ना. आणि त्या भांड्याचे वजन किती आहे 700 ग्रॅम. भांड्याचे वजन किती आहे, भांड्याचे वजन 700 ग्रॅम आहे. तर बघा यामध्ये काय तांबे आणि काय जस्त मिळून किती 700 ग्रॅम बनलंय. जस्त आणि तांबे मिळून काय बनलं आहे, भांड्याचं वजन बनलंय 700 ग्रॅम. हे जे आहे हे, तर यामध्ये हे किती असणार आहे जस्त आणि तांबे ते आपल्याला काढायचं आहे. तर बघा आता म्हणून 13x अधिक काय 7x आपल्याला अट दिली आहे ना, त्या दोघांचं मिळून किती 700 बरोबर काय 700 ग्रॅम म्हणजे 700. तर 13 अधिक 7 झाले हे 20x बरोबर हे 700. तर x बरोबर आता हा 20 इकडे गुणिला आहे, तिकडे गेल्यावर काय होईल भागीला होईल. 0 0 गेला आणि हे 35 दुने 70. ठीक आहे, 35 दुने काय झाले 70. तर इथं किती आले 35. तर आपल्याला काय विचारलं आहे बघा, आपल्याला काय विचारलं आहे 700 ग्रॅमच्या पितळेच्या भांड्यातील जस्ताचे प्रमाण. म्हणून काय 700 ग्रॅमच्या काय पितळेच्या 700 ग्रॅमच्या पितळेच्या भांड्यातील जस्ताचे प्रमाण किती आहे 7x. जस्त हे बघा हे जस्ताचे प्रमाण आहे ना 7x. म्हणजे x किती सापडला आपल्याला 35. तर म्हणून 7 गुणिला हे किती झाले 35. तर बरोबर किती हे 245 ग्रॅम हे झालं आपलं उत्तर. म्हणजे काय जस्ताचे प्रमाण किती असेल, हे जस्ताचे प्रमाण किती आहे तर 245 ग्रॅम आहे. आता चौथा उदाहरण बघूया आपण.
तीन क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज काय 45 पेक्षा जास्त पण 54 पेक्षा कमी आहे तर त्या संख्या काढा. तर बघा, तीन क्रमागत संख्या, क्रमागत म्हणजे एकानंतर एक येणार आहे. क्रमागत संख्या म्हणजे काय, एकने वाढत जाणार आहे. क्रमागत म्हणजे एकने वाढत जाणार आहे. त्यांची काय बेरीज 45 पेक्षा जास्त पण 54 पेक्षा कमी आहे. तर बघा, त्या संख्या, आता क्रमागत म्हणजे काय, एकानंतर एक येणार आहे म्हणजे एकने वाढणाऱ्या क्रमागत संख्या म्हणजे काय, एकने वाढणाऱ्या म्हणजे काय, एकने वाढणाऱ्या म्हणजे एकानंतर एक येणार आहे. तर बघा आता, तर त्या संख्या आपण सपोज त्या संख्या आपण काय अजून केल्या, त्या संख्या आपण घेतल्या म्हणजे एकने वाढत जाणार. म्हणजे पहिली संख्या झाली एक्स, तर दुसरी काय होईल एक्स अधिक एक, तिसरी होईल एक्स अधिक दोन. आपल्याला तीन क्रमांक संख्या घ्यायची आहे ना, म्हणून पहिली झाली एक्स, दुसरी झाली एक्स अधिक एक आणि तिसरी झाली एक्स अधिक दोन. यांची बेरीज किती आहे 45 पेक्षा जास्त आहे, म्हणून आपण लिहून घेऊया दिलेल्या अटीनुसार यांची बेरीज. आता एक्स अधिक एक अधिक एक्स अधिक दोन. आता इथं बेरीज आहे म्हणून आपण ब्रॅकेट दिलेलं नाही. किती आहे 45 पेक्षा जास्त आहे म्हणजे ग्रेटर दॅन ना, किती 45. तर बघा आता एक एक्स तीन एक्स हे झाले अधिक दोन अधिक एक तीन, 45 पेक्षा जास्त आहे. तर बघा आता हे 3x बरोबर. आता हे काय 45. आता हे अधिक 3 आहे म्हणून इकडे गेले वजा 3 झाले. आता हे 3x, हे 45 वजा 3 झाले हे 42. आता हे x गुणिला आहे तर हे काय झाले इकडे आले तर भागीला, ते झाले 14 तिरी 42. तर x ची व्हॅल्यू किती सापडली आपल्याला, x ची व्हॅल्यू सापडली आपल्याला 14. आता त्यांची बेरीज 54 पेक्षा कमी आहे. आता दुसरी कंडिशन बघा, ही झाली पहिली कंडिशन किती 45 पेक्षा जास्त. आता दुसरी कंडिशन किती 54 पेक्षा काय आहे कमी आहे. तर आता ही दुसरी कंडिशन लिहूया आपण, ही पहिली झाली होती आता दुसरी लिहूया. तिन्ही संख्या एक्स अधिक एक अधिक एक्स अधिक दोन, ही काय याच्यापेक्षा काय कमी आहे, म्हणजे लेस दॅन. तर आता हे बघा 3x अधिक 3 लेस दॅन 54, 54 पेक्षा कमी. हे 3x, आता हे 54 अधिक आहे ते हे झाले वजा 3x, हे किती झाले 51. तर x 51 भागीला 3 हे झाले 17 तिरी 51. तर दुसरी संख्या काय सापडली आपल्याला 17. ही काय x इज ग्रेटर दॅन 14 आणि हे x इज लेस दॅन 17. म्हणजे हे काय 17 पेक्षा ही लहान आहे आणि हे 14 पेक्षा मोठी आहे. तर बघा आता, इथं आपल्याला काय सांगितलंय कंडिशन, ती 45 पेक्षा मोठी आहे आणि 54 पेक्षा लहान आहे. आपल्याला दोन संख्या सापडल्या, एक आहे ती 14 पेक्षा मोठी आणि दुसरी आहे ती 17 पेक्षा लहान. म्हणजे कुठल्या संख्या असतील मध्ये, कोणते आहे 15 आहे 16 आहे. तर बघा आता, म्हणून काय आता ह्या दोन कंडिशन सापडल्या आपल्याला, 17 पेक्षा ती लहान असेल आणि 14 पेक्षा मोठी. म्हणजे कोणती असेल 14 पेक्षा मोठी कोणती संख्या असेल 15 असेल,
अजून 16 पण असू शकते. 15 किंवा 16 असेल. तर बघा आता जर आपण एक कंडिशन ठेवली, जर एक्स बरोबर काय घेतलं, 15 घेतलं, तर मग कोणत्या संख्या येतील? तर एक्स बरोबर जर 15 घेतलं तर काय पहिली संख्या 15 होईल. एक्स बरोबर मग काय 15, तर मग दुसरी संख्या काय होईल? एक्स प्लस 1 म्हणजेच काय 15 अधिक 1 बरोबर किती होईल? 16. आता तिसरी संख्या, तिसरी संख्या काय होईल? तिसरी संख्या होईल एक्स अधिक 2, तर बरोबर काय 15 अधिक 2 बरोबर किती होईल? 17. म्हणजे कोणत्या, मग कोणत्या तीन संख्या सापडतील? 15, 16 आणि 17. जर एक्स बरोबर किती घेतले? 15 घेतले. आता दुसरी संख्या ही पण आहे 16. तर आपण आता 16 घेऊया. आपण आता काय करूया? 16 घेऊन बघूया. तर एक्स बरोबर आता काय 16 घेऊ आपण. एक्स बरोबर इथं 16 घेऊ. इथं 15 घेतले होते, ठीक आहे. आता आपण 16 घेऊ. तर मग पहिली संख्या काय होईल? एक्स अधिक 16. मग दुसरी काय होईल? एक्स अधिक 1 म्हणजेच काय 16 अधिक 1 बरोबर किती झाले? हे 17. आणि दुसरी एक्स अधिक 2 तिसरी, ते 16 अधिक 2 बरोबर किती? 18. तर आपल्या ह्या काय तीन संख्या होतील, 16, 17, 18 किंवा मग 15, 16 आणि 17. आता यांची बेरीज करून बघूया आपण. 16, हे बघा इथं हे नाही केलं तरी चालते, हे आपल्यासाठी 16 अधिक 17 अधिक 18 यांची बेरीज येते 51. यांची बेरीज येते म्हणजे 45 पेक्षा जास्त आणि 54 पेक्षा काय आहे? हे कमी आहे. आणि यांची किती येते? हे बघा इकडे 15 अधिक 16 अधिक काय 17 बरोबर किती येते? 48. म्हणजे 45 पेक्षा जास्त आणि 51 पेक्षा कमी. म्हणून त्या तीन संख्या दोन संख्या कोणत्या असतील? 15 आणि मधातली 16. म्हणजेच 15 घेतली तर 15, 16, 17 आणि जर 16 घेतली तर 17, 18, 16, 17, 18 अशा तीन संख्या घ्यायच्या. तर हे त्याचं उत्तर झालं. आता बघूया आपण. हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता. बाकी सोडवलं तर इझी आहे, फक्त थोडं समजताना कंडिशन वगैरे व्यवस्थित लक्षात घ्या. आता बघा 5वा प्रश्न बघूया आपण. तुम्ही असं बाजूला पुस्तक ठेवा, म्हणजे तुम्हाला हे प्रश्न वाचून करायला व्यवस्थित होईल. 5वा प्रश्न बघा काय म्हणते. दोन अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे. तर दिलेली संख्या कोणती? आपल्याला काय करायची? दिलेली संख्या शोधायची आहे. तर बघा आपण काय करू आता? दिलेली संख्या शोधू. तर समजा आता आपल्याला काय दशक स्थानचा म्हणजे दोन अंकी संख्या असेल ती. एकक स्थानचा काय एकक स्थानचा काय अंक किती मानू आपण? एक्स मानू. म्हणून काय दशक स्थानचा अंक काय होईल? दशक स्थानचा अंक दशक स्थानचा म्हणजे
कंडिशन काय दिली आहे, 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकाच्या काय दुप्पट आहे. दुप्पट म्हणजे काय, 2 ने गुणावं लागेल, म्हणजेच 2x. तर आता ती संख्या कशी होईल ना, हे दुप्पट आहे म्हणून 2x लिहिले. दशक स्थानचा जसं आता हा 50 आहे, तर हा झाला एकक स्थानचा, हा झाला दशक स्थानचा, म्हणजे याला काय 10 ने गुणलाय ना, याला कितीने गुणलाय, 10 ने गुणलाय. म्हणून आता दशक स्थानचा अंक काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल, म्हणून काय ती संख्या बरोबर आता काय 2x गुणिला काय 10 अधिक काय x. तर बघा हे झाले 2x गुणिला 10 म्हणजे 20x अधिक x बरोबर हे किती झाले 21x. म्हणून ती संख्या काय झाली 21 अंक. आता कंडिशन काय दिली आहे, अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या बरोबर. आता त्याचं काय होईल, उलट होईल, अंकांची काय होईल अदलाबदल. तर बघा आता अंकाची काय अदलाबदल करून येणारी संख्या बरोबर. अंकांची काय करायची आपल्याला अदलाबदल. जसं आता हे इथं आहे, तर आपल्याला हे जे एकक स्थानचे आहे ते दशक स्थानी न्यायचे, दशकचे एकक स्थानी आणायचे. तर हे काय झाले, अंकांची अदलाबदल 10x अधिक काय 2x. अंकांची काय केली अदलाबदल केली, एककच्या दशक स्थानी नेला. तर आता हे किती झाले 12x. याचे काय उलट होणार ना, हे इथं बघा याची काय केली आपण अदलाबदल केली. अजून काय अट काय दिली आहे आपल्याला, बघा अट काय म्हणते, येणारी संख्या व मूळ संख्या दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे. तर या दोघांची बेरीज काय आहे 66 आहे. हा 1 नंबर आणि हे 2 नंबर, हे यांची काय बेरीज दिलेल्या अटीनुसार, काय दिलेल्या अटीनुसार यांची काय बेरीज किती आहे 66 आहे. तर काय 21x अधिक 12x बरोबर किती 66. तुम्ही प्रश्न नीट वाचून घ्यायचे आणि काय काय कंडिशन दिले आहे ते एक एक कंडिशन लिहायच्या. तर हे किती झाले 2 अधिक 1 3, 2 अधिक 1 3 म्हणजे 33x बरोबर 66. x बरोबर 66 भागीला 33 एक गुणिला आहे, तर भागीला झाले 3 दुने 6, 3 दुने 6 म्हणजे x बरोबर किती राहिले 2 राहिले. तर ती संख्या म्हणून काय दिलेली संख्या बरोबर 21x. हे दिलेली संख्या, ती संख्या काय 21x बरोबर 21 गुणिला x म्हणजे किती झाले 2 म्हणजे किती आहे 42. हे त्याचं उत्तर झालं. आपल्याला काय काढायची होती, दिलेली संख्या काढायची होती, म्हणजे ते किती झाले हे 42. आता 6वा उदाहरण बघूया. तर 6वा उदाहरण थोडासा मोठा आहे आणि थोडा ट्रिकी पण आहे.
तर बघा मी प्रश्न वाचून घेते आधी. एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची व 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयांच्या तिकिटाच्या संख्यापेक्षा 20 तिकिटे जास्त खपली. तर आपल्याला काय करायचे, दोन्ही प्रकारची तिकीट विक्रीतून नाट्यगृहाला 37,000 रुपये मिळाले, तर 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली. आपल्याला 100 रुपयाची किती तिकिटे विकली गेली ते काढायचे. तर बघा आपण 100 रुपयाची किती तिकिटे विकली काढायचे. तर 100 रुपये दराची तिकिटे आपण काय मानू, 100 रुपये दराची तिकिटे काय मानू, एक्स मानू. आता काय 200 रुपये दराची किती विकली, 200 दराची तिकिटे किती विकले, 20 तिकिटे काय विकली, जास्त विकली. म्हणजे किती झाले, एक्स अधिक 20. 100च्या दरापेक्षा किती, 20 तिकिटे ही जास्त विकले. म्हणून आता हे एक समीकरण करूया आपण. आता बघा अजून तिसरी कंडिशन काय, 100च्या तिकिटांमधून जमा झालेली रक्कम. आता बघा 100 रुपयाच्या आता 100 रुपयाच्या तिकिटातून जमा झालेली रक्कम किती असेल, 100x असेल. ठीक आहे. आणि 200च्या तिकिटातून जमा झालेले 200ची ही आहे. तर म्हणून काय, 200 गुणिला x अधिक 20, हे x आहे, x अधिक 20. तर बघा आपण कंस सोडवूया. हे 200x अधिक हे दोन्ही किती झाले, हे 4, हे 2, 3 शून्य, 1 2 3. एवढे काय विकले, 200चे तिकिटे विकले. आता बघूया पुढे पुढे काय म्हणते अजून एक कंडिशन. दोन्ही प्रकारच्या तिकीट विक्रीतून नाट्यगृहाला 37,000 रुपये मिळाले. किती रुपये मिळाले, 37,000 रुपये मिळाले. तर बघा आपण आता अट लिहून घेऊया. काय, दिलेल्या अटीनुसार किती मिळाले, 37,000. तर कोणते कोणते, हे बघा 100चे अधिक आता हे 200x अधिक किती, हे 4,000 बरोबर. अट काय, 37,000 रुपये मिळाले यांना. 1 2 3 37,000 रुपये. आता आपण हे 200 अधिक 100 हे किती झाले, हे 300x बरोबर. आता हे 37,000 आणि हे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, हे मायनस होईल. हे झाले 4,000 बरोबर. 37 मधून किती 4 गेले, 33,000. 300x बरोबर. आता आपण काय, x ची व्हॅल्यू काढू. x बरोबर, आता हे गुणिला आता काय होईल, भागला 300. तर हा 1 0 1 0, हा 2 0 कटले, 3 11 33 आणि हा 0 म्हणजे हे किती झालंय, 110. तर x ची व्हॅल्यू किती आली, तर x बरोबर किती आलंय, 110.
हे झालं तुमचं उत्तर. म्हणजे काय, 100 रुपये दराची किती तिकिटे विकल्या गेली? 110 तिकिटे. ओके. आता 7वा प्रश्न बघूया. तर बघा 7वा प्रश्न काय आहे? तीन क्रमगत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची 5 पट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटापेक्षा 9 ने अधिक आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता बघा, तीन क्रमगत नैसर्गिक संख्या, तीन काय क्रमगत नैसर्गिक संख्या, क्रमगत म्हणजे एकानंतर एक येणार. तर बघा आपण काय पकडू, त्या एक्स अधिक 1 आणि एक्स अधिक 2 असतील. ठीक आहे, तीन क्रमगत नैसर्गिक संख्या काय असतील? एक्स अधिक 1 आणि एक्स अधिक 2. तर दिलेली अट काय आहे? सर्वात लहान संख्येची 5 पट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटापेक्षा 9 ने अधिक आहे. सर्वात लहान संख्या कोणती आहे? एक्स. ही झाली ना सर्वात लहान संख्या. हिची 5 पट म्हणजे काय होईल? 5x होईल. म्हणजे काय झाले हे? 5x किती आहे? चौपटापेक्षा 9 ने अधिक आहे मोठ्या संख्येच्या. तर मोठी संख्या कोणती झाली? ही. तर मग कंडिशन काय होईल? 5x बरोबर, बघा आपण व्यवस्थित कंडिशन लिहून घेऊ. सगळ्यात लहान संख्या म्हणजे एक्स, तिची 5 पट किती आहे? तर मोठ्या संख्येची, ही मोठी संख्या, तिची काय? चौपटापेक्षा 9 ने अधिक. तर चौपट म्हणजे 4 गुणिला एक्स अधिक 2, त्याच्यापेक्षा किती? 9 ने अधिक म्हणजे अधिक 9. ही कंडिशन व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. आता आपण याच्यावरून सॉल्व करूया. तर बघा, हे 5x अधिक, आता हे ब्रॅकेट सॉल्व केले, 4x अधिक काय, हे 4 दुने 8 अधिक 9. तर बघा आता हे 5x हे इकडे आले तर हे वजा झाले, 9 अधिक 8 हे झाले 17. हा एक एक्स म्हणजेच काय, आपण एक्स लिहिलं तरी चालेल. तर एक्स बरोबर किती? 17. तर पहिली संख्या आपल्याला काय मिळाली? ही जी एक्स आहे ही काय मिळाली? 17 मिळाली. तर आपल्याला काय दिलेल्या संख्या काढायच्या. आता बघा, आता एक्स अधिक काय, पहिली संख्या मिळाली 17. आता दुसरी संख्या, तर म्हणजे एक्स अधिक 1 बरोबर काय, 17 अधिक 1 बरोबर काय झाले? 18. तर तिसरी संख्या एक्स अधिक 2 बरोबर 17 अधिक 2 बरोबर काय, 19. अशा प्रकारे काय आपल्याला ह्या तीन क्रमांकात संख्या मिळालेल्या आहेत, 17, 18 आणि 19. तर बघा आता पुढे जाऊया आपण. 8वा उदाहरण बघूया. व्हिडिओ थोडासा लेंदी होईल कारण क्वेश्चन थोडे मोठे आहेत. 8वा प्रश्न बघूया. तर बघा प्रश्न 8वा काय, राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली. अमितने 54 रुपये खर्च करून ती दुरुस्त केली. ती सायकल त्याने निखिलला 1134 रुपयांना विकली. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही, तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली? आपल्याला काय काढायचंय? राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली ते काढायचे. तर आपण बघा, आपण आता सॉल्व करूया 8वा उदाहरण. सोपा आहे अगदी. फक्त जे दिलेलं कंडिशन असते ते व्यवस्थित आधी लिहून घ्यायची, नंतर एक एक स्टेपने ते सॉल्व करत जायचं. तर बघा, राजूने सायकल काय अमितला विकली. राजूने
सायकल कोणाला विकली? अमितला विकली. किती पर्सेंट नफ्याने? तर 8% नफ्याने विकली. 8% काय त्याला प्रॉफिट झाला. 8% नफ्याने विकली. तर बघा, अमितला काय नफा नाही आणि तोटाही नाही झाला. राजूने ती सायकल काय अमितला विकली तेव्हा 8% काय झाला? नफा झाला. पण ती सायकल निखिलला त्याने 1134 विकली. कोणी? अमितने विकली. तर अमितला काय झाला? अमितला तोटा पण नाही आणि नफा पण नाही झाला. तर आता बघा, समजा राजूने आपल्याला काय काढायचे? कितीला खरेदी केली? समजा राजूने ती सायकल खरेदी केली किती रुपयाला? X रुपयाला. ती काय X रुपयाला खरेदी केली. ती सायकल काय X रुपयाला खरेदी केली असं मानू आपण. आणि राजूला मिळालेला नफा किती आहे? 8%. राजूला काय मिळालेला नफा? 8%. हा, 8% म्हणजे किती असते? 8 भागिले काय 100%. म्हणजे किती? सेंट म्हणजे 100. म्हणजेच किती? 8% इंटू काय हे एक्स. आता अमित साठी खरेदी किंमत. आता काय अमित साठी खरेदी किंमत अमितने कितीला खरेदी केली ते काढू आपण. एक्स अधिक काय 8x भागीला हे 100. तर बरोबर, आता इथं बघा, हे 100 इंटू एक्स किती झालं? हे 100x अधिक काय हे 8x भागीला काय 100. याला छेद नाही म्हणजे काय असते? 1 असते. आपण तिरकास गुणाकार करून घेऊया. ठीक आहे. तर हे किती झालंय? हे 108x भागीला काय 100. तर अमित साठी खरेदी किंमत किती असेल? 108x भागीला 100. आणि इथं काय हे 8x भागीला हे 100. तर आपल्याला ह्या दोन इक्वेशन आपल्याला हे मिळाले आहेत. आपण याच्यावरून पुढची व्हॅल्यू काढूया. तर बघा, कंडिशन काय म्हणते? ती सायकल त्याने निखिलला 1134 विकली तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही. तर ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती? त्याला काय झाला नाही? नफा पण झाला नाही आणि तोटा पण झाला नाही. तर बघा, आता अमितने केलेला काय खर्च किती? त्याच्यावर किती रुपये केले त्याने? 54 रुपये खर्च केला. तर अमितचा काय एकूण खर्च? तर एकूण खर्च हा बघा, हा त्याचा काय
हे त्याची खरेदीची किंमत आहे ना, म्हणून किती एकूण खर्च किती झाला 108 भागीला आहे 100 अधिक काय 54. त्याने नंतर सायकलवर किती 54 रुपये खर्च केला. आणखी अमितचा खर्च काय तेवढ्याच पैशात त्याने सायकल विकली, तर त्याला काय नफाही झाला नाही आणि तोटाही झाला नाही. म्हणून अमित साठी काय विक्री किंमत किती आहे, म्हणून अमित साठी विक्री किंमत किती झाली 1134. म्हणजे त्याला नफा पण झाला नाही आणि तोटा पण झाला नाही. जेवढ्याला बनवली त्याने तेवढ्याला विकले. तर बघा काय आहे 108x भागीला काय हे 100. हा त्याचा खर्च आहे ना, अधिक काय 54 बरोबर 1134. आपण आता हे सॉल्व करूया. तर आता हे 108x इथं काही नाही, म्हणजे काय असते 1 असते. आपण याचा काय तिरपा गुणाकार करूया, किंवा मग आपण हे 54 डायरेक्ट इथं प्लस आहे ते इकडे नेले तर काय होतात मायनस होतील. तर हे 108x भागीला काय हे 100 बरोबर. आता हे 1134, आता हे प्लस आहेत ते काय झाले मायनस झाले. तर हे 1134 मधून काय 54 गेले, हे झाले 1080. आता हे 108x भागीला हे 100. तर बघा आता हे 108x बरोबर 1080 हे भागीला तिकडे गेल्यावर काय होतील हे गुणीला होतील. तर आता x बरोबर आपण इकडे गेल्यानंतर सिम्प्लिफाय करू त्याला 1080 गुणीला हे 100. आता हे गुणीला आहे ते हे काय होतील भागीला होतील 108. तर बघा आता हे 80 आणि आता हे 20 म्हणजे 12 भागीला हे 108. तर बघा 108 एक 108 म्हणजे हा 1 आणि हे 303 म्हणजे x बरोबर किती झालंय 1000 रुपये. 1000 काय आहे आपले राजूची काय आहे खरेदी किंमत आहे ही बघा. हे इथं लिहिलंय x म्हणजे काय आहे राजूची काय आहे खरेदी किंमत आहे. हे झालं आपलं उत्तर झालं. तर किती आहे 1000 रुपये. राजूने ती सायकल कितीला खरेदी केली 1000 रुपयाला खरेदी केली. तर आता 9वा प्रश्न बघूया आपण. नववा प्रश्न काय म्हणते, एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या, तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या, तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होय. तर बघा प्रश्न 9वा. ठीक आहे, प्रश्न काय 9वा. पहिल्या सामन्यातील धावा किती आहेत, पहिल्या सामन्यातील धावा, पहिल्या सामन्यातील धावा किती 180. दुसऱ्या सामन्यातील धावा दुसऱ्या सामन्यातील धावा बरोबर किती 230.
57. दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या. आता तिसऱ्या सामन्यातील धावा. तिसऱ्या काय सामन्यातील धावा किती आहेत, किती काढल्या ते काढायचे. म्हणजे आपण किती मानू, एक्स मानू. ठीक आहे, आपल्याला काढायचे आहेत त्या तिसऱ्या सामन्यातील धावा. आपण त्या एक्स मानल्या. त्यांची काय सरासरी सांगितली. सरासरी म्हणजे त्यांची काय बेरीज. तर सरासरी धावा किती, सरासरी धावा बरोबर किती 230 सांगितले आहेत. म्हणून आपण आता ह्या तिघांची काय सरासरी म्हणजेच तिघांचं काय होईल ऍडिशन 180 अधिक 257 अधिक काय एक्स तिसरा. आता हे 3 संख्या आहेत म्हणून याला 3ने भागायचं असते बरोबर 230. आता हे भागीला आहे ते तिकडे गेल्यावर काय होईल गुणीला होईल. आपण आता हे समीकरण सोडवूया. 257 अधिक एक्स बरोबर 230 भागीला ते हे 3 गुणीला झाले. हे किती झाले 3 0 0 3 3 9 3 2 हे झाले 6 690. तर हे 180 हे झाले किती 7 8 5 13 3 हातचे 3 आणि 1 4 म्हणजे हे झाले 437 अधिक एक्स बरोबर. तर बघा आता एक्स बरोबर आता हे काय 690 हे अधिक आहे तिकडे गेल्यावर वजा होतील. तर हे किती झाले बरोबर 490 मधून 690 मधून 437 गेले 253. तर आपल्याला काय तिसऱ्या सामन्यातील धावा किती सापडल्या एक्स. म्हणून एक्स बरोबर किती 253 हे झालं त्याचं उत्तर. तिसऱ्या सामन्यात किती धावा काढल्या त्याने 253. आता 10वा उदाहरण बघूया. हा मला वाटतं याच्यातला शेवटचा असेल. सुधीरचे वय वीरूच्या वयाच्या किती तिकटीपेक्षा 5ने जास्त आहे. अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे. सुधीरचे वय व वीरूचे वय त्यांच्या वयांची बेरीज अनिलच्या वयाची तिप्पट आहे. याचे गुणोत्तर 5/6 आहे. तर वीरूचे वय काढा. आपल्याला काय काढायचे वीरूचे वय काढायचे. म्हणून आपण वीरूचे वय किती पकडू एक्स. प्रश्न थोडा मोठा आहे नीट वाचून घ्या. वीरूचे वय किती एक्स पकडू आपण. सुधीरचे वय किती आहे दुसरी कंडिशन काय दिली आहे सुधीरचे वय वीरूच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा 5ने जास्त आहे. म्हणून आता दुसरी कंडिशन सुधीरचे वय तिप्पटीपेक्षा म्हणजे याचे तिप्पट म्हणजे 3x कितीने जास्त आहे तर 5ने जास्त आहे. हे झाली दुसरी कंडिशन. आता काय म्हणते त्याच्यानंतर सुधीरचे वय व वीरूचे वय यांच्या वयांची बेरीज अनिलच्या वयाची तिप्पट यांचे गुणोत्तर. बघा आता अनिलचे वय कसे काढू आपण. कंडिशन काय दिले अनिलचे वय किती झाले हे 3x अधिक 5 यांची काय बेरीज सुधीरचे वय व वीरूचे वय यांच्या वयांची बेरीज. तर सुधीरचे वय किती आहे 3x अधिक 5 आणि वीरूचे वय x. तर हे अनिलचे वय तर बघा दिलेल्या अटीनुसार काय आहे हे झाला सुधीरचे वय अधिक काय वीरूचे वय यांची काय तिप्पट मागीला काय अनिलच्या वयाची काय तिप्पट बरोबर किती याचे गुणोत्तर किती आहे
5/6 आहे. तर बघा आता सुधीर अधिक वीरू, तर सुधीरचे काय वय किती झाले आहे? सुधीरचे वय आहे, सुधीरचे वय बघा 3x+5 आणि वीरूचे वय किती आहे? हे बघा, हे वीरूचे वय, हे सुधीरचे वय अधिक x भागीला. आता अनिलचे वय किती आहे? हे अनिलचे वय 3x+5 भागीला 2, याची काय तिप्पट, म्हणजे गुणीला काय 3, किती आहे? 5/6 म्हणजे 5/6. आता हे आपण काय समीकरण इकडे सोडवून घेऊया. आता याचा काय होईल? तिरकस गुणाकार होईल. आपण इकडे साईडलाच करूया. हे बघा 3x+x हे किती झाले? हे झाले 4x अधिक काय 5 भागीला, आता हे ब्रॅकेट सॉल्व केला, 3 ने गुणलं, 3×3 हे 9x अधिक काय 5×3 15 भागीला हे किती झाले 2 बरोबर हे 5/6. तर बघा आता 4x+5, आता हे भागीला 9x अधिक हे 15, आता हे इकडे गेले तर हे डिनॉमिनेटरचे काय होईल? इथं न्यूमरेटर मध्ये जातील, म्हणजे हे किती गुणीला 2 झाले, हे 5/6. आता हे ब्रॅकेटला गुणूया, 4×2 काय 8x अधिक 5×2 10 भागीला 9x अधिक 15 बरोबर 5/6. आता हा 6 गुणीला 8x अधिक 10 बरोबर 5 गुणीला 9x अधिक 15. आता हे 8 सकम किती झाले? 48x अधिक 10 सख 60 अधिक 9×5 45 x अधिक 15×5 75. आता हे 48x वजा 45x बरोबर 75. आता हे काय झाले? इकडे गेले तर वजा झाले, हे राहिले इथं 75 वजा 60 15 आणि हे 48 मधून 45 गेले, हे 3x, तर म्हणून x बरोबर काय 15/3. x बरोबर काय 15/3 बरोबर हे 3×5 15. तर x बरोबर किती झाले? हे 5 झाले. हे x बरोबर किती आले? 5. म्हणून काय आपल्याला काय विचारलंय? वीरूचे वय. आपल्याला काय विचारलंय? वीरूचे वय, म्हणजे वीरूचे वय काय x म्हणजे किती असेल? 5 वर्ष असेल, म्हणून वीरूचे वय किती असेल? 5 वर्षे असेल. जर आपल्याला सुधीरचे वय विचारलं असतं तर आपण इथं ते x ची व्हॅल्यू पुट करून हे काढलं असतं. अनिलचे वय विचारलं असतं तर आपण इथं काढलं असतं पुट करून. अशा प्रकारे मला वाटते हा सराव संच संपलेला आहे आणि हा प्रकरण पण संपलेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तर पुढे आपण नवीन चॅप्टर सुरुवात करूया. धन्यवाद.